प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनीने पाहिलेले एक स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. तिला कित्येक वर्षापासून हर्षवर्धनशी लग्न करायचे असते, मात्र हर्षवर्धन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते टाळत असतो. आता अखेर मिहिरने मागणी घातल्यानंतर हर्षवर्धन लग्नाला तयार झाला आहे, पण त्याला सावनीशी लग्न करायचे नाही. त्यामुळे त्याचा मित्र आणि तो नवा प्लॅन आखतो. आता हर्षवर्धन त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मिहिर हर्षवर्धनच्या घरी जाऊन सावनीच्या लग्नाची बोलणी करतो. हर्षवर्धन तो अतिशय खुश असल्याचं दाखवतो. तो लग्नाला होकार देतो आणि सावनीला तुझे स्वप्न पूर्ण होत असल्याचं सांगतो. पण हे सगळं इतक्या सहज कसे झाले असा प्रश्न मात्र मुक्ताच्या मनात सतत येत असतो. मुक्ता घरी आल्यानंतर सागरसोबत सावनीच्या घरी काय झाले याची चर्चा करत असते. मिहिरने मागणी घालताच हर्षवर्धन तयार झाले. इतक्या सुरळीत कसे झाले सगळे असा प्रश्न मुक्ताला पडतो. सागरला देखील तिचे म्हणणे पडते. तसेच मिहिरचे कौतुक करत मुक्ता म्हणते की एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे मिहिरने परिस्थिती हाताळली आहे. मुक्ता हे सगळं सांगत असताना सागर तिच्याकडे पाहत सगळं ऐकत असतो. पुढे मुक्ता सागरला म्हणते, माझ्याऐवजी तुम्ही मिहिरची समजूत काढायला हवी होती. मुक्ता सागरला कडूकारले असे बोलते. ते ऐकून सागर चिडतो. त्या दोघांमध्ये प्रेमळ भांडण होताना दिसते. मिहिर घरी येऊन सावनीच्या लग्नाची बोलणी करेल असे हर्षवर्धनला स्वप्नातही वाटले नसेल. त्याला कधी सावनीशी लग्न करायचे नसते. केवळ सागरचा बदला घेण्यासाठी तो सावनीचा वापर करत असतो. पण मिहिरने लग्नाची मागणी घातल्यानंतर काय करणार म्हणून नाईलाजाने तो होकार देतो. हर्षवर्धनचा चेहरा पूर्ण पडलेला असतो. तेवढ्यात हर्षवर्धनचा मित्र सत्यम एक प्लॅन आखतो. तो सावनीला मिहिरच्या घरी राहायला जा असे सांगतो. कसंबसं सावनी ह्या सगळ्याला तयार होते. मात्र याच काळात हर्षवर्धन सावनीला सोडून पळून जाणार असतो.